श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः। त्रयमूर्ती राजा गुरु तुझी माझा कृष्णा तेरी वास करो निवज सुभक्त तिथे करीते आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण जाता भक्त नामांकित अतिश्रमाला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्ने परियसा रूप दिसे सुशुभित जटातरी भस्मांकी व्याघ्रचर्म परिधानित कासे पितांबर देखा यौनी योगेश्वर जवळी भस्मे लावली कपाळे अशोषण त्यावेळी अभयकर देत असे इतुकी देखून सुशुप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत त्यावेळी मूर्ती देखली सुशुप्तीत तिची त्यात असे म्हणत पुढे निकाल मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे त्याची देखून या योगीशाते करिता झाला दंडवत कृपा बाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागून येणे झाले कठोनी तुमचे नाव कवण मुनी कवणस्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थ स्वर्गी भूमी प्रसिद्ध आमचा गुरु जोगी नृसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापूर अमरच्या संगमी माते त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्तिवृद्ध ख्याती सांगत असे सिद्ध यती वंशवंशी करतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाय तू तारा कामासी म्हणून माते भेटलासी संहार करून संशयाशी निरोपाय स्वामी सिद्ध म्हणे त्यावेळी ऐकशिष्या स्तवमुळे गुरुकृपा स्थूल सूक्ष्म स्थूळी भक्तवत्सल परियसा गुरुकृपा होय ज्यास दैन्य दिसे कैसे त्याचा समस्त देव त्याचे वश खडी काळासी जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु जाणून म्हणून जाणीचे निर्धार हो देऊ शकेल अखिल गुरु एक भावे बजावे एखादे समय श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल श्री गुरु निर्धारी आपुले भक्तजनासी ऐसे एकोणी नामकरणी लागे सिद्धाचे हे चरणे विनोतीचे करजडून भक्तिभावे करून या स्वामी ऐसे निरूपिती संदेह होतो माझी चिती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरोपिले ती ब्रह्मारुद्र निरोपले विष्णू रुद्र जरी कोपती राखू शके गुरु निशिती गुरु कोपली या न राखे कुणी हा बोले असे कोणाचा कवनशास्त्र पुराणाचा संदेह पेढी घ्या मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्यशी तू अपुसिले आमची वेदवाक्य साक्षीशी सांगेन एकाएकी चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मा याचे मुख्य करून त्याची पास पुराण अष्टादश विख्यात त्या अष्टादश ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण त्रिविष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांत प्रकाश केला एक शीते ब्रह्मवाक्य विस्तारात या व्यासापासून एकी जे समस्त ऋषीजींनी त्याची कथा विस्ताराने सांगितले एकाएकाची ते चतुर्मुख ब्रह्मायसी कलियुग पुसे हर्षे गुरुमयसी ब्रह्मदेवे निरूपिल ब्रह्मदेवे कलियुगाचे सांगे केवी कारणाचे अत्यंत विस्तारेसी निरूपी जे स्वामी ऐकशिष्य एकचित झदी प्रदय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्रशयन बुद्धी संभव्य होता आदिमूर्ती संभव्य चेतन आणि सृष्टी रचा जागृत होणे नारायण बुद्धी संभव्य चेतन कमळ उपजवे नाभी होणं त्रैलोक्याची रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला दिका म्हणे ब्रह्मात हे वेळी समस्ताहुने आपणच बळी मजवूने अनेक स्तुळी कवन नाही म्हणत असे हसून या नारायण बोले गाढ शब्दवचन आपण असे महाविष्णू भज म्हणे त्यावेळी देखून श्री विष्णूची नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली भवसे अनेक काळ पर्यसा संतोषाने नारायण निरोप दिला अधिकन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तयेवेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावशी देखील नाही कैसी किवीरचो म्हणत असे एकूणी ब्रह्म याचे वचन निरोपी त्याचे ब्रह्मा महाविष्णू वेद सती हेगे म्हणून देता झाला त्यावेळी सृष्टी रचावा विचार असे वेदांत सविस्तर तेनीचे परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणत आले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे करून सृष्टी रचावी त्यापरी या वेद मार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मा या अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदचंडाचे नामे जाराचे उद्भवीचे उपजले कृतात्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकांती निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त केरी बोलावणे कृतयुग असे निरोपी ब्रह्मा परियसे तुवा जवन भूमीचे प्रकाश करे आपण ते एकूणी ब्रह्मा याचे वचन कृतयुगाले संतोषण सांगे त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित असत्य निर्णय कधीवाचे वैराग्यपूर्ण ज्ञानीसाचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा करकंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मा याचे असे विनेत माते तुम्ही निरोप देते की विजय भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक मातेने साय कवणे परिवर्तावे एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपित ब्रह्मा आपण तुवावर्ताय सत्वकन क्वचित काळेने परिवर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेकता युग येते विवेका निरोपी ब्रह्मा परियस त्रेतायुगाचे लक्षण एकच शिष्य सांगेनात असे त्याचे स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीत सकळ जन धर्म शास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्रह्माणाचे हाती देखा कुश समिधा असे धर्मप्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष घेऊन निरोप भूमीवर बोलावणे ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी सांगिनता याची रूपासी एका श्रुती एकचिते कडग कटवांग धरुणी आणि हाती धनुष्य बाण येरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐकनिका निरोप घेऊन कौतुक आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरले हरी कलियुग ते पाचारित जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगण्या लक्षण एका ब्रह्मायाचे सन्मुख केवी गेले परी असा विचारेने अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड कालते करुनी टाई टाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेषाचा
सवय घेऊन वाम हाती धरून शिष्ण येत ब्रह्म या जीवन धरून उजव्या हाती नाचे कलियती प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समेश्वरिता हासे रडू वाकुल्या दाखे वाकुले तोंड मुखी शिवी ब्रह्माया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखून त्याचे लक्षण ब्रह्मा हासे अति घन पुसत असे अति विनोदाने लिंग जीवा काधरिली कलियुग म्हणे ब्राह्मणाचे जिंकीन समस्त लोकासी लिंग जीवा रक्षणाचे हारी असे आपण ते एकूणी कलियुगाचे निरूप देते ब्रह्मा आपण भूमीवर जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेन तुझे उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्वी युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तपानुष्ठान एका करीती अनेक दिवस होरी मग होय तयासी गती आयुष्य असे कंठित या कारणे कष्टती क्षिती बहुत दिवसपर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पाविती परमार्था जे जन असतील ब्रह्मध्यानी पुण्य करीती जाणून त्याची तुवा साह्य होऊन वर्तत असे ब्रह्मा एक वर्तत असे म्हणे ब्रह्मा एकूणी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी निरूपले जे जन त्याची माझे वैरी असते काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतकरण उपजेल बुद्धी पापाविषयी कालीचे वचन ऐकोनी ब्रह्मा असे अति घने सांगितले असे विस्तारीने उपाय कलीसी राहट्या काळ वेळ असे ती दोन तुझं साह्य होऊनी वेद असते निर्गुणी तेच दाविती तुझं मार्ग निर्मळ असते जे जन त्याची तुझे वैरी जाण मळमुद्रे वेष्टिले जन इष्टिले तुझे इष्ट परियसी याचे कारणे पाप पुण्याचे विरोध असेल परियसी जे अधिक पुण्याचे त्याची जिंकिती तुझे या कलियुगापुतेरी जन होतील येणी परी जे जन साहतील तुझी क्रूरी त्याची ईश्वरी होय ऐके होती एकोणी ब्रह्म याचे वचन कलियुगी करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण काढून असे निरूपावे ब्रह्मा म्हणे त्यावेळी एकाची ते एके कली सांगिने एका श्रोते सकाळी सिद्धपणे शिष्याशी धैर्य धरून अंतकरण शुद्धी बुद्धी वर्त 3 जण दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नारासी माता पिता सेवकाचे आता स्वी ब्राह्मणाचे गायत्री कपिला देनुसी भषणारासी दोष न लागाय तुझा वैष्णवाद शेवायचे जे सेविते नित्य तुळशीशी आज्ञा माझी आहे त्याशी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्म पर त्याची तू बाधू नको कलिविनी ब्रह्म याचे गुरु शब्द आहे कैसे कवण गुरु स्वरूप कैसे विस्तार आहे माझं प्रीती एकोणी कलिविचेशन ब्रह्मा सांगत असे आपण गकारा म्हणजे सिद्ध जाणा रे पापापसे दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मारुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसे गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निशिता ईश्वर होय जरी कोपिता गुरु रक्षिल परियसा गुरु कोपेले एकादेशी ईश्वर न राखे परियसी ईश्वर कोपेल जरी त्याचे श्री गुरु राखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु रेवा परंत त्वं तस्माद गुरुमुप्रपाश्रयत गुरु ब्रह्मा सत्य जाणा तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रवा या कारणे गुरुशी श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गायसी तीर्थयोग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा गुरुसेविता सर्वसिद्धी होती परियसी सर्वसिद्धी कथा वर्तले अनादे अपूर्व तुझं सांगत असे पूर्वी गोदावरीचे तिचे अंगरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असते ज्ञानापरी पुण्यनाभी मृग वसती ब्रह्मा ऋषी आदी करून तप करीती तयासानी तया वेदधर्म म्हणून पहिले पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असते वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक म्हणेचे काय ते शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपारायण केला अभ्यास शास्त्रपणा झाला असे अति निपुण त्या गुरुसेवा करता वेदधर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावणे पुसत असे संतोषीने एका श्रुती एक जन सकळ जन बोलावणे शिष्याशी म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणसी गुरुशी जे जे स्वामी निरुपदेसी अंगीकारू भरवसे आमसे तू तारक एकोणी शिष्याचे वचनी संतोष चालू वेदधर्म म्हणे संदीपका ते बोलवणे सांगत असे परिसा एकव शिष्य सगळे आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रकषाळिता काही असे शिष्य आता भोगले वाचून न सुटे जाणार तपसामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आडरी गत याची कारणे निष्कृती करीत पाप तया पाप घोरासी न भोगिता आपुले दे आपुले पाप निष्कृती नाही हे निश्चित करून पाहिजे भोगावे आम्ही परिसा या पापाच्या निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसी जाईल पाप शीघ्रतेचे प्रख्यात असेल अखिल शास्त्री या कारणे आपणासे न्यावे वाराणाची पुरीची पापभोगिनी स्वदेशे माते तुम्ही सांभाळा या समस्त शिष्यात कवणा असे समज अंगीकारावे त्वरित म्हणून पुष्टी शिष्य या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रति देखा दीपक म्हणे श्री गुरुशी पाप करिता देहनाशी न कराव संग्रह दुःखाची शीघ्र कराव प्रतिकार वेदधर्म तयासी म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्य शिक्षालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगनी त्वरित पापा वेगळं न होता निरोते मुक्ती नव्हे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणाचे सेवा करीन स्वशक्तीचे न करिता हनुमान सांगीचे एकूणी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगवीन अंधपांगोळ परियस संवत्सर 21 माते सांभाळावे जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करा दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईन आपण वर्षे अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमच्या पापाची निष्कृती मी करीन निशिती स्वामी निरपावे त्वरित म्हणून चरणी लागला 19 शिष्याचे वचन बोलला संतोषला वेद
वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण टाय पापाचे आपुले पाप आपण असे ग्राह्य नव्हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियसा या कारणे आपण देखा भोगीने आपले पाप दुःख आमाचे पाप दुःख आमाचे सांभाळे तू दीपका 21 वर्षापर्यंत जे पीडित रोग येते का प्रतिपाळणाराशी कष्ट अधिक मजवणे संदीपका तुझं कष्ट अधिक जाण या कारणे आपले देव भोगीने पापने शिते तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊ नये आता या काशीपुरी जाण पापा वेगळा होईना आपण शाश्वत पद पावेन तुझं करिता शिष्यता दीपक म्हणे शीघ्रशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा घरीने 21 वर्षी विश्वनाथा सम तुमचे ब्रह्मा म्हणे कलिश शिष्य होता कैसे तशी कुष्ठ होताची गुरुसी निले काशी का पुरा प्रती मणिकर्णिका उत्तर देशी कळंबेश्वर सन्निधीसी राहिले ते परियसा गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेशी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोगी या गुरुसी भोगित होता तयासाने कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षयी न अति दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करून भिक्षा मागून संदीपक गुरुशी आणून देते पूजा करी भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिता एके दिनी न जीवी श्री गुरु गोपीने स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडोनी देत भूमिरी येरे दिशे जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न नानीसी म्हणून क्लेश करीता झाला परियसा तितुकी आणि मागून या सर्वस करीत सेवा कोपे देत असे शिवाय पोरपुरी पेरियसा एखादी सवय शिष्याशी म्हणे आता ज्ञानारीशी मज निमित्त कष्टालाशी शिष्योत्तमाशी का म्हणे सवेची म्हणे प्रापी करा माते गांजिले अपरा तू मास विष्टामुत्रा क्षणाक्षण दूत नाही पाप असे बहुत दैन्य मास रासहित वसत शुभाशुभने क्वचित पापरूपे ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ 16 भाग नवती का वेद धर्म द्विजू एका कष्टत सेने पेरे ऐसे गुरुचे गुणोदश मनीना आणि तो शिष्य देखा सेवा करी एक मन त्याची ईश्वर म्हणून जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न तीर्थयात्रा न वचे देवाची या यात्रा गुरुसेवे वाचून गुरु बोले निष्ठुरेचे आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी म्हणे त्याचा वर्ततसे वर्तता येणे परी देखा प्रसन्न होऊन पिनाक येऊन उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपका महादेनी कुलदीपक तुष्लो तुझे भक्ती सैनिका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय ओंकेशी न पुसता आपण गुरुशी न वर न घे परी असा म्हणून गेले गुरुपसे विनवते तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदा विषयाचा होईल बरवे तुम्हासी 19 शिष्याचे वचन बोले गुरुकोपन माझे व्याजी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वर असे भोगिले वाचून पाता कशी निवृत्त न वेगा परी असे जन्मांतरी बाधिती असे व धर्मशास्त्री असे जन एशिया परी श्री गुरु शिष्याशी गुरु सांगे परी असे निरोप उसवनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी न गुरु नसे गुरुचे मानसी केवी घेवी म्हणू तसे विस्मय करून व्यंकशी गेला निर्वाण मठापासी बोलूनी समस्त देवाचे सांगे वृत्तांत विष्णू पुढे विष्णू म्हणे शंकराचा कैसा गुरु कैसा शिष्य कोठे असे त्यांचा कसं सांगावे माझं प्रकाशने सांगे ईश्वर विष्णूचे आश्चर्य देखील परियसे दीपक म्हणीचे बाळ कैसे गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरवासी वेदाधर्म म्हणीजे तपासी तापसी त्याची सेवा अर्निशी करीतो भावे एकचित्ते वर देऊन म्हणून आपण गेलो होतो त्यापैसे गुरुच्या निरोप नाही म्हणून न घे वर परियसा तैसे तापसी योगीसी नवे वर मन वर द्यावयाचे बलात्कारी कैसे देता वर न घेतो दीपक तन मन गुरुसे समर्पण सेवा करतोय संतोषणी गुरुमूर्ती त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुचे होय असे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून येतो की एकोणीस रंग दूर पाहावा गेला गुरु शिष्य त्यांचा भक्ती करो पाहता झाला त्यावेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि बहुते संतोषणी दीपकाते म्हणे विष्णू परियसा बोलवणे दीपकाचे म्हणत असे ऋषिकेशी तुष्टल तुझ्या भक्तीचे वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखून यामसे वर देता परियसे कवण कार्य सांगा मजे मी तर तुझ भजत नाही माझे नाव तुझे नाव स्मरत नाही बलात्कार येऊने पायी केवी ती शिवरमचे एकोणे दीपकाचे वसन संतुष्टी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारून त्या दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसे म्हणून झालं संतोषी जे भक्ती केली गुरुसी त्याची आम्हा पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता परती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावत असे असे एकूण दीपक नामिता झाला अनेक विनवतीचे ऐक सिद्ध म्हणे दुजाचे एक विष्णू ऋषिकेशी निश्चयाचे माझे मानसी वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आमासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपण असे सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे आम्हा असे सत्य त्याच्यानी आम्हा परमार्थ किवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोच या कारणे गुरु राज भजत असे परियसा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य तुझा माझा प्राणू तुझी शिष्य
शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन ततोता विश्वनाथ आला होता भोळा दुसऱ्यांनी आलो आपण देखा दीपक म्हण विष्णूसी जरी वर रामासे दिसे गुरुभक्ती अधिक होय मानेसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे यापरती न मागे आणिके म्हणून चरणी लागला दिलेला वर शारांग पाणी संतोषणी बोले वाणी अरे दीपकाशी शिशिरोणे माझा प्राणसखा होसी तू ओळखली गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणिक जरी आम्हासी पुसुसी सांगे नाही काय एकाची ते जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करशी तेने आम्ही होऊ संतेशी त्याची स्तुती आमची स्थान वेदवचिते संगे वेदांत भाषा अहर्निशी वाचिती जनभक्तीचे आम्हा पावे निर्धारी वेद बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा आयसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझे वश गुरु म्हणे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये बुडता शिक्षण केवी होय प्रियसा जायचे हृदय श्री गुरु स्मरण ते तोची त्रैलोकी पूज्य जाण अमृता समान अमृतपान सदा गुण तेची शिष्य अमर होय अथवा आपण ईश्वर ब्रह्मा देत जो का वरू फलप्राप्ती होय गुरु त्रयमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियसी ब्रह्मा सांगत असे कलिसी एकचिते परियसा वर लादोनी या दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्य दीपकासी ऐक शिष्य कुळदीपक काय दिले वैकुंठ नायका विस्तारुनी सांगणे का माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकीशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परशी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमची चरणी संतोषणी तू गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते होय तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषी येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परियसी दिव्य देह तत्क्षणीसी झाला वेद धर्म भाव शिष्याचा पाहायचा कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैसे पापर आहे लोकानुग्रह करायचे गेला होता पुरी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादेली ईश्वरासी ईश्वर होय तया अवश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोतया नमन न म्हणावे न्यून्यपूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक साधे संवादे शिष्य दीपक नाम आख्यानम नाम द्वितीयोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु।